रोज उठलं की तेच कामं, रोज उठलं की तेच कामं. बऱ्याच वेळेला नको वाटतं, कंटाळा येतो. बायकांचं तर निम्मं आयुष्य किचनमध्येच जातं बऱ्याच जणांचं. भले ती कमावती असली तरी पण तिला घरी स्वयंपाक वगैरे करावाच लागतो. स्त्रीचा जन्म घेतला म्हटल्यावर ही सगळे कामं बायकांनीच करायचे असं पहिल्यापासून ठरवून दिलेलं आहे. त्यामुळे बायका काय किचनमध्ये त्यांचं निम्मं आयुष्य निघून जातं खरं तर बऱ्याच जणांना. घरातल्यांची काळजी घेणं, घरातल्यांना काही हवं नको ते बघणं, ह्यात पहिल्यांदा प्रेफरन्स बायका घरच्या लोकांना देतात. पण तीच जर स्त्री आजारी पडली तर बऱ्याच वेळेला असं होतं की घरचे लोक म्हणजे तिची वाट बघतात, ती कधी बरी होते आणि आपण आपल्या घरचं काम कधी चालू होते. की तिची काळजी जेवढी घेतली पाहिजे तेवढी बऱ्याच ठिकाणी घेतली जात नाही. ती कशासाठी तर घरातली कामं आपली झाली पाहिजेत वेळेत आपल्याला आहे. पण ती आजारी पडली काय झालं तर तिला असं तिची पण एवढी काळजी घेतली पाहिजे की आपण तिलाही बरं वाटलं पाहिजे. हां बाबा, मी सुद्धा घरातली एक व्यक्ती आहे असं त्या बऱ्याच स्त्रियांना असं म्हणजे घरातल्याच जबाबदाऱ्या बऱ्याच स्त्रिया पण पार पाडतात. पण त्यांना घरात बोलता येत नाही का तर वाद होत असतात. एखादा काही बोललं तर घरात वाद होऊ नये म्हणून ते शांतच बसत असतात. आपलं मत मांडणं, आपल्याला काय वाटतं हे सांगणं वगैरे त्यांना सांगितलं आपलं मत असोच. बऱ्याच ठिकाणी बायकांना मुभा असते मनमोकळं बोलण्याची वगैरे, पण काही घरात अशी नसते परिस्थिती की ते बोलू शकतील. तर न बोलता काही जणांना म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो ना, अशा प्रकारे घरामध्ये वातावरण असतं. तर स्त्रीला पण बोलण्याचा अधिकार आहे. ती घरामध्ये काही जरा बऱ्याच ठिकाणी असं होतं की तिला काय हवं आहे, काय तिचं काय मत आहे वगैरे ते कधी विचारातच घेतलं जात नाही. ती कसं जे करेल तिने हे केलंच पाहिजे. बऱ्याच वेळेला बंधनं घातली जातात, सगळ्या गोष्टी लादल्या जातात तिच्यावरती. तर हे बरोबर नाही आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. घटनेने बरेच अधिकार महिलांना पण दिलेले आहेत, पण त्या महिलांना माहितीच नसतं आपल्याला कोणता अधिकार आहे आणि आपण काय केलं पाहिजे. फक्त हे आपली माणसं आहेत आणि आपली माणसासाठी ती स्त्री एवढा त्याग करते प्रत्येक गोष्टीत. आपण कॉम्प्रोमाइज करणं एवढंच स्त्रीला जास्त माहिती असतं की प्रत्येक गोष्टीत की आपल्यापेक्षा आपले घरचे कसे सुखी राहतील, आपल्यापेक्षा आनंदी कसे राहतील, ह्या बऱ्याच बायकांचं खरं तर ह्या गोष्टींकडेच लक्ष असतं. त्यामुळं त्या बऱ्याच जणांचं घराकडेच लक्ष असल्यामुळे स्वतःकडे भरपूर वेळा दुर्लक्ष होतं आणि स्वतःकडे दुर्लक्ष झालं, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा दुर्लक्ष करतात. स्वतःला काय हवं नको ते म्हणजे प्रत्येक गोष्टीत असं त्या घरच्यांचा जास्त विचार करतात. त्यामुळे त्या खूप त्रास होतो आहे म्हणजे त्या घरातल्या व्यक्तींना असं. पण त्यांनीसुद्धा आपण घरातली एक मेंबर आहे म्हणून तिची काळजी, तिला पण हवं असतं. तिला पण वेळेत नाश्ता मिळाला तिने आपल्याला करून दिला, पण तिला वेळेत मिळाला की नाही ह्या गोष्टींचा पण बऱ्याच वेळेला असं तिने खाल्ले का नाही, तिची काळजी घेतली का नाही. ती दुपारी डबा दिला तर नवऱ्याला फोन करून विचारते, तुम्ही जेवला का, डबा खाल्ला का. सगळ्या गोष्टी असं मुलांना पण विचारते, डबा वेळेत खात जा, सगळं करून देते. पण तिने कधी खाल्ले का असं बऱ्याच ठिकाणी असं विचारतसुद्धा नाहीत. तर तिचीसुद्धा अशी काळजी घेतली पाहिजे. तिला पण असं घरातल्या आपलं आदर दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. ती इतकं काम करते दिवसभर घरात. काही लोक तर दिवसभर घरात भरपूर कामं असतात, पण काही लोकांना असं वाटतं दिवसभर काही कामं आहेत असं आल्यानंतर बोलतात. पण त्या स्त्रीला घरातलं टापटीपणा, घरातल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित नीटक्या ठेवणं म्हणजे रुटीन इतकं दिवसभर चालू असतं, चक्र चालू असतं. त्या स्त्रीला थोडंसुद्धा आराम करायला वेळ मिळत नाही. बाहेर ज्या कमावणाऱ्या व्यक्ती असतात त्यांचं म्हणजे पगार वगैरे मिळतो, त्यामुळे ते दिसून येतं की हां त्या काहीतरी काम करत आहेत. पण घरात इतकं काम असताना पण घरच्या स्त्रीला कधीच मानसन्मान दिला जात नाही. ह्या गोष्टी तर अतिशय म्हणजे घरातली जी सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित घरातलं सगळं आणणं करणं सगळ्या गोष्टी म्हणजे जी व्यक्ती इतकं काम करते तिला थोडं तरी आपण विचारपूस केली तर तिलाही बरं वाटतं. त्यामुळं ह्या गोष्टी कितपत होतात प्रत्येकाने स्वतःच्या घरामध्ये असं कितपत आपण घरातल्या व्यक्तीला आपण जी स्त्री कष्ट करते दिवसभर घरात काम करते मरते की काय आपल्या घरच्यांना कमी नको पडायला काही म्हणजे असं सतत
म्हणजे घरच्यांचाच विचार करत असते, तर त्या स्त्रीला घरातले लोक किती किंमत देतात, की तिला काय हवं नको ते विचारतात. कधी आजारी पडली तर तू बस, आम्ही आहोत करायला, तू काही काळजी करू नकोस, तू फक्त तूही आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे, जेवढे तुला आम्ही महत्त्वाचे वाटतं तेवढे आमच्यासाठी तू महत्त्वाची, असं तिला जाणीव करून दिली तर तिला जगण्याची उमेद येते. खरं तर बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं नको हे किती, पण ती घरच्यांसाठी, घरातल्या लोकांसाठी ती आपलं म्हणणं सगळं मोडीत काढते. नको, आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही, सगळ्यांसाठी आपण आहोत, ही तिची जी भावना आहे ना, ती खरंच खूप मोठी आहे. ती समजून घ्यायला खूप मोठं मन लागतं. तर आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपण असं घरच्या स्त्रीला सन्मान देतो का, या गोष्टी आपण प्रत्येकाने बघितल्या पाहिजेत. तीच घरात एखादी स्त्री नसेल तर ते घराला काहीच घर पण नसतं. बऱ्याच वेळेला असं होतं की स्त्री म्हणजे बऱ्याच आजारपणात वगैरे बायकांचा म्हणजे राहत नाहीत त्या. नंतर पुरुषांना कळतं की हां, बायकांचं काय महत्त्व आहे, असं बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे. पण जो व्यक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची काळजी घेतली तर कोणतीही गोष्ट म्हणजे बरेच लोक नंतर पश्चाताप करतात, अरे बापरे, असं आपण नव्हतं करायला पाहिजे, आपण आपल्या हातून बरीच मोठी चूक झाली. हे उशिरा कळण्यापेक्षा जोपर्यंत ती व्यक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची काळजी घेणं हे आपल्या हातात असतं. पण आपण त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो, नको त्या गोष्टींकडे आपण धावत राहतो. आपण ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आयुष्यात त्या गोष्टी करणं विसरतो. तर या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. आपल्या घरातल्या कर्त्या व्यक्तींकडे लक्ष द्या. एकमेकांची काळजी घ्या प्रत्येकजण.